नमस्कार, हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. पावडर लावण्याची पद्धत आपण असं असं करून असं भासलं ना, तसं नाही करायचं. असं 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 सगळीकडे लावायचं आणि इतकं छान लागतं. पावडर मस्त लागतं. थोडी पावडर पुरते आणि जणू काही तुम्ही मेकअप केल्यासारखी पावडर लागते. भूत नाही दिसत, छान दिसते. आणि असं असं पसरवून लावायची नाही. मी लावली तशी टिंब करून लावायची, अशी थेंब 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 थेंब, आणि मग लावायची अशी अशी. त्यामुळे आपोआपच फेशियल केल्यासारखा मसाज पण होतो. अगदी छान लागते पावडर. चला, आज एक हा ब्लाऊज तुम्हाला माहिती आहे ना, 150 रुपयामध्ये घेतलेला. असा बनियनसारखा घालायचा. खूप घेतलेत. काही बसतात, काही बसत नाहीत. हो, ह्या डिझाईनचे आहेत ना सगळे बसतात, आणि इतर डिझाईनचे आहेत ना ते सैलच होत आहेत. काय कळेना मला. तर ते घालून बघितल्याशिवाय घेऊन उपयोग नाही. रस्त्यावरचे घेतले किंवा एखाद्या दुकानात घेतले तर, रस्त्यावरचे घेतले तर घरी आल्यावर पुन्हा बदलायला जायला पाहिजे. हे मात्र 100%. हे मात्र छान बसतात या डिझाईनचे. हे बघा किती मस्त बसले. छान आहे ना. हे बघा. आणि याच्यावरती मस्त हे असं गॉडी मंगळसूत्र घातलं, हिरव्या बांगड्या आणि हे कानातले, आणि मंगळसूत्राला मॅच केले. ते कानातले दिसले ना. असं मी काहीतरी करत असते मॅच, आणि छान तुम्हाला दाखवत असते. तुम्हालाही आवडत असतं. तुम्ही म्हणता कसं ठेवता. हे बघा, आता हे सगळं इथं टाकलेलं आहे. असं खिडक्या सगळ्या भरलेल्या आहेत. असं इकडे तिकडे असं लावलेलं आहे. तुम्हाला सांगते ना की घरामध्ये 99% वस्तू या स्त्रीच्या असतात. स्वयंपाकघर तर स्त्रीचंच असतं. पुरुषाचं काय काम आहे तिथं. फक्त जेवायचं, एक ताट, 2 कपडे, एवढं झालं की त्याचं कामच झालं. आणि म्हणजे एक बॅग सुटकेस म्हटलं की त्याचा पूर्ण सामान मावतं. सगळं कागदपत्र, 4 कपडे, असं आहे सगळं. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलंच सगळं सामान असतं. त्यामुळे, आणि ह्या वयामध्ये काय असतं, घरात कोणी जास्त नसतं. 2 माणसं, घरभर पसारा असतो. बसाल तिथं ठेवून द्यायचं. बसाल तिथं वस्तू ठेवायच्या. दिवसातनं एकदाच आवरायच्या, जागेवर ठेवायच्या, पुन्हा दुसऱ्या दिवशी पसरायच्या. फक्त बाहेरची खोली तेवढी छान ठेवायची. आतल्या खोल्यातला पसारा बघितला तर तुम्हाला काय सांगू. तुम्ही म्हणता कपडे कसे ठेवता, पुन्हा दागिने कसे ठेवता, काय सांगायचं तुम्हाला. पसारा असतो. म्हणजे होम टूर करण्याच्या लायकीचं नसतं काही. तर तुम्ही म्हणत असता ना कसं ठेवता, काय ठेवता. आणि कोणतरी मला विचारलं, खरे दागिने मला अजिबात आवड नाही. त्यामुळे जे काय माझ्या लग्नामध्ये जे काही मला मंगळसूत्र 4 बांगड्या घातलेल्या आहेत, त्याच्याखेरीज मला काहीही आवड नाही. मी मंगळसूत्र वगैरे काही केलेलं नाही. मी इतर काही केलेलं नाही. त्यामुळे मी खोटं वापरण्यातच मला फार इंटरेस्ट. आणि खोट्यामध्ये ज्याला इंटरेस्ट निर्माण झाला तो खऱ्याकडे बघत नाही. जमाना खोट्याचा आहे ना सगळं. खरं टिकत नाही इथं. खोटं मात्र मस्त दिखाऊ असतं ना. हे बघा, छान आहे. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आपला सुरू झालेला आहे. मस्त दिवसाची मस्त सुरुवात, मस्त वर्षाची मस्त सुरुवात, असं मी म्हणत असते. चहा झालाय काय हो बाई. आज उठावंसच वाटेल. 6 वाजले की. यांनी चहा करून ठेवलाय. पिऊया आयता चहा. बरा वाटतो असा आयता चहा करून प्यायला. आयतं काही मिळालं तरी मस्तच वाटतं नाही का. हवा अशी ढगाळ कुंद असलं की नाही की सगळं अंग पण दुखतं. असं वाटतं टेम्परेचर येणार आहे काय. चला, अलीकडे तर काय स्वयंपाकाचं रात्रीचं प्रकरणच आमचं सगळं बंदच झालेलं आहे. जेवणच बंद झालेलं आहे. काहीतरी उपीट कर, कुठंतरी काहीतरी कर, असंच चालू आहे. हवा माझ्या मते कुंद आहे ना, त्यामुळे तसंच तुम्हाला पण होतंय का तसं. मला तर फारच वाटायला लागले. चला, जरा एक संध्याकाळी फेरी मारून येऊया आणि मग देवाला दिवा लावायचा आहे. 7 वाजता लावूया. 6 वाजलेत. चला, जरा मार्केटमध्ये जाऊन काहीतरी चटकपुटक विकत आणू. मग तुम्ही म्हणाल की मॅडम हे असं का सांगताय, मार्केटमध्ये गेलेलं दाखवा.
तर मी आता काय आणणार आहे तुम्हाला सांगते. गुड नाईट माझी संपलेली आहे, रवा संपलेला आहे, तर ह्या जिरे संपलेले आहेत, तर ह्या आणि दुधाची पिशवी गेले 2 दिवस दूधवाला आलेला नाही आहे, होतं ते दूध सगळं संपलं, तर तेही आणायला पाहिजे आता. तर चला आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणायला पाहिजे. तुमच्याही यातल्या काही आणायच्या राहिल्यात काय बघा, आणि मग राहिल्या असतील तर जाऊन घेऊन या. कसं वाटतंय होय ब्लाऊज? छान वाटते मला तर, मस्तच वाटायला लागले ब्लाऊज. फिलिंग चांगलं येते, म्हणजे डिझायनर ब्लाऊजमुळे की नाही आपल्यालाच फिलिंग चांगलं येतं. चला बाई आता फिरून येते, त्याशिवाय काय फ्रेश वाटणार नाही. मी जेव्हा हे सांगत असते त्यावेळेला तुम्ही सुद्धा फिरून यावं असं मला वाटत असतं, की संध्याकाळी जा, बाहेर जा, जेवढं चालता येईल तेवढं जा. आता आज खरं तर एवढं अंग दुखायला लागले, एवढे हातपाय दुखायला लागले, टेम्परेचर येईल काय वाटायला लागले, बारीक डोकं दुखायला लागले, सगळं असं वाटायला लागले. पण तरीसुद्धा बाहेर गेलं तरच बरं वाटणार. घरात बसलं तर गोळी खायची पाळी येईल. त्याच्यापेक्षा जेवढं हिंडता येईल, चालता येईल, फिरता येईल तेवढं चाललं पाहिजे. आता खरं तर सगळ्यांचे हातपाय आखडणं वगैरे खूप चालू झालेलं आहे, पण बाजारातनं कुठलं तरी एखादं तिळतेल घेऊन या, आणि कुठलं तरी म्हणजे तिळतेलामध्ये सगळी औषधं घातलेली असतात, त्यामुळे कुठलंही तेल घेऊन या, त्याच्यात तिळतेल, ज्याच्यात तिळतेल आहे ते थोडंसं आधी लावून बघा. आणि जर का तुम्हाला सूट झालं तर तिळतेल, जर का आत्ता थंडीत सूट झालं ना तर सगळ्यात बेस्ट नुसत्या खोबरेल तेलापेक्षा. तर आता गुडघ्याला लावायला, खांद्याला लावायला, जॉईंट्सना लावायला आत्ता तिळतेल फार चांगलं आत्ताच्या ह्या, कारण मोहरीचं तेल काय सगळ्यांना सूट होत नाही ना, उष्णता, आणि एवढी पण उष्णता आपल्याकडे नसते, त्यामुळे तिळतेल इज ओके. आत्ता खोबरेल तेल जर का तुम्ही लावलं, खोबरेल तेल उन्हाळ्यात चांगलं जातं, पण आत्ता जर का खोबरेल तेल लावलं तर कदाचित काही वेळेला म्हणा तसा इफेक्ट चांगला येत नाही आणि चुटचुट वाढतं. तर त्यामुळे जरासं तिळतेल. आणि आता बघा हे सगळं असं लालसर व्हायला लागलेलं आहे, चुरचुर व्हायला लागलेलं आहे. का तर जराशी थंडी पडायला लागली ना त्यामुळं. पण स्वेटर घालण्यासारखी थंडी नाही आमच्याकडे, तशी थंडीच नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी गप्पांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचवत असते, त्यामुळे तुम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या लिहित असता, त्या सर्वांच्यापर्यंत पोचत असतात. तर म्हणून ह्या आपल्या अशा बायकी गप्पा असतात. मग तुम्ही म्हणता की काही वेळेला की पूर्वी किती छान व्हिडिओ असायचे इन्फॉर्मेशन देणारे, आणि आता मात्र ह्या गप्पा असतात, कारण की आपल्याला चेंजेस हे कायम आणावेच लागतात. एकच एक प्रकाराने आपण नाही जाऊ शकत. आपल्याला सतत आपल्या चॅनलवरती बदल केला नाही तर नवनवीन सबस्क्रायबर त्याला जॉईन होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच तरी तोच विषय आपण किती वेळा घेणार. त्यामुळे चेंजेस हे करावेच लागतात. हसत खेळत गप्पा मारत आपल्या ह्या सगळ्या गप्पा असतात. आज आणि एक कोणीतरी काहीतरी मजेशीर लिहिलेलं आहे, त्याबद्दल मला खरं तर बोलायचं होतं, की पतीची सेवा केली पाहिजे वगैरे असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. मुलींनी, तरुण मुलींच्या बाबतीमध्ये लिहिताना एक कोणीतरी हे वाक्य लिहिलं होतं. मला हे वाक्य अजिबात आवडलं नाही. पतीची सेवा हा शब्द पूर्वी होता, म्हणजे जेव्हा 20-25 वर्षाचं त्यांच्यात अंतर असायचं नवरा बायकोमध्ये, तेव्हा पतीची सेवा हा शब्द असायचा. सेवा कधी असते तर जेव्हा समोरच्या व्यक्तीला काही गोष्टी करता येत नाहीत त्यावेळेला तुम्ही त्यांची सेवा शुश्रूषा करायची असते. आणि आता तर काय 1-2 वर्षाचं सुद्धा फरक असत नाही, आणि मग तुम्ही कसलं सेवा वगैरे शब्द वापरताय. मला काय हे अजिबात पतीची सेवा हा अजिबात शब्द आवडलेला नाही आहे. ठीक आहे, व्यक्ती आजारी आहे तर आपण त्यावेळेला काळजी म्हणू, म्हणजे एकमेकांची काळजी घेणं म्हणूया, पण सेवा करणं हे नाही. सेवा कधी येईल, अगदी अंथरुणावर पडलेला आहे, अगदी शिशू काढायची पाळी आलेली आहे, तोंडात चमच्याने औषधं जेवण घालावं लागते, त्यावेळेला आपण सेवा शुश्रूषा म्हणूया. पण तोपर्यंत आपण काळजी हा शब्दच घेतला पाहिजे. आणि नुसतंच पतीची काळजी करायला नाही असं नाही, तर पतीनं सुद्धा पत्नीची काळजी केली पाहिजे. म्हणजे दोघांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, काळजी केली पाहिजे. आणि काळजी घेणं आणि काळजी करणं हे तेव्हाच असतं की जेव्हा तुमच्यामध्ये स्नेह आपुलकी असतं, तेव्हा मध्ये त्यावेळेला ते काळजी असते. जेव्हा नुसतंच प्रेम असतं त्यावेळेला त्यामध्ये अरेला तुरे जास्त असतं. जेव्हा तू माझी काळजी घे, तू माझ्यासाठी हे केलं असतं, मी तुझ्यासाठी, हे प्रेम असेल ना
प्रेमात हे असं असतं, देवाणघेवाण असते. म्हणजे आपण जे म्हणतो ना प्रेमात देवाणघेवाण असत नाही, तर नाही, प्रेमात देवाणघेवाण असते. तू हे केलंस तर मी हे. म्हणजे थोडंसं जेव्हा स्नेह आणि आपुलकी वेगळं आणि प्रेम हे वेगळं, तर त्यामुळे प्रेम म्हणजे लववाला प्रेम बरं का. तर त्यामुळे मला असं वाटलं की पतीची सेवा हा शब्द मला अजिबात आवडलेला नाही आहे आणि म्हणून मला तो त्याबद्दल सांगायचं होतं की सेवा वगैरे करायला पाहिजे मुलींनी, हे वाक्य अजिबात असं वापरू नका. हे तरुण मुलींना तर अजिबात आवडणार नाही आणि हे लिहिणारी जी व्यक्ती आहे ती 70-80ची असली पाहिजे असं मला वाटतं. की त्या काळामध्ये ते शब्द वगैरे असतील, पण आमच्याही काळामध्ये हे शब्द कधीही नव्हते, आम्ही ऐकले नाहीत. तर त्यामुळे मला, आणि एक दोन वर्षाचं अंतर असतं, कधी बऱ्याच वेळेला मुलगीच मोठी असते, कितीतरी लोकांच्या बाबतीमध्ये आपण बघितले. आणि त्यामुळे सेवा हा शब्द हा काही बरोबर होत नाही. केअर करणे, एकमेकांची काळजी घेणे असंच आपण म्हणूया त्याला. तर तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, जरूर तुम्ही मला लिहा. आपण सासू सासऱ्यांची सुरुवातीला आपण काळजी घेणं, काळजी करणं असं म्हणू, पण सुरुवातीच्या काळामध्ये अगदी जेव्हा सासू सासरे सून नवीन आलेली असते त्यावेळेला ते एकमेकांची काळजी घेत नसतात, तर एकमेकांची काळजी म्हणजे एकमेकांच्या सोबत राहत असतात आणि काळजी करत असतात. काळजी घेणं कधी, की जेव्हा एखादी काळजी घेण्यासारखी परिस्थिती असेल तेव्हा काळजी घेणं, नाही तर तोपर्यंत एकमेकांची काळजी करणं. म्हणजे चहा घेतलास का, जेवण केलंस का, वेळेवर खात जा, पीत जा, बरं वाटत नाही आहे का, एकमेकांनी एकमेकाला विचारणं हे काळजी करणं आहे आणि ते आवश्यक आहे. आणि जेव्हा सासू सासरे वृद्ध होतील तेव्हासुद्धा काळजी घेणंच आहे, तेव्हासुद्धा सेवा करणं नाही. सेवा तेव्हाच जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्या हातानं काही करता येत नाही, हातापायानं, त्यावेळेला जी केली जाते त्याला म्हणायचं सेवा, किंवा त्यावेळेला जी काळजी घेतली जाते त्याला म्हणायचं सेवा, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं जरूर या ठिकाणी तुम्ही द्या. चला, आज परत रात्री भाताचा प्रकार. इथे तयारी भाताची सगळी तुम्हाला माहितीच आहे मी काय काय करते ते. आलं, लसूण, टोमॅटो, वांग, आज मटार पण आहे, गाजर, इकडे आहे आज मुगाची डाळ आणि तांदूळ. चला, मस्त मस्त सगळं असं फोडणीत घालून घेतलेलं आहे आणि यात मी टाकलेला आहे सांबार मसाला. म्हणजे वेगळं सांबार करायचं गरज लागत नाही, भाताची टेस्ट येते, सांबार खाल्ल्यासारखं वाटतं. आणि इथे सकाळचं काय काय उरलेलं आहे ते त्याच्यात मिक्स करून टाकते. हे म्हणजे टेस्ट येते. चला, जे सकाळचं पण सगळं संपलं. आता भात आणि हे घालू. हे दोन्ही मिळून एक भांडभर आहे, तर आपल्याला 3.5 वाट्या पाणी घालायचे. मस्त ही अशी भाजी तयार झालेली आहे म्हणा. सर्व आपण मिक्स केलेलं आहे. हा गूळ, आमच्याकडे हे अशा पद्धतीचे गूळ मिळतात, तर गूळ मीठ सगळं त्यात घातलेलं आहे. आता चांगली उकळी येऊ दे आणि मग आपण झाकण लावू. उकळी आलेली आहे, आता आपण झाकण लावू. आणि हा डबा सगळा रिकामा झाला होता, आता आपण तो भरून ठेवू. चला, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, आता आपण बंद करूया गॅस. साबुदाणा भिजत घातलेला आहे कारण उद्या खिचडीचा बेत आहे. आठवणीने संध्याकाळी लक्षात आल्यावर साबुदाण्याचा बेत भिजवून ठेवलेला आहे. आता मस्त फुगून वर येईल तो उद्या सकाळपर्यंत. शेंगदाण्याचं कूट आत्ताच करून ठेवू. शेंगदाण्याचं कूट करताना मी साल काढणार नाहीये आणि जिरं पण आपण ह्याच्यात टाकून देऊ, म्हणजे छान वास लागतो जिऱ्याचा आणि खिचडी एकदम फर्स्ट क्लास होते. हे रात्रीच करून ठेवायचं, कारण सकाळी जर का लाईट गेले तर काय करायचं. अजूनही निघालेलं नाही, प्रेशर पूर्ण पडलेलं नाही, तोवरती हे काम करून घेऊया. एकाच वेळेला सगळी भराभर कामं करून घ्यायची. गुर्र करून दे, गुर्र.
मस्त झालेलं आहे. त्यामुळे उद्या खिचडी फर्स्ट क्लास होणार आहे. खिचडी तुम्ही पुष्कळ वेळा बघितलेली आहे, त्यामुळे खिचडी काही दाखवणार नाही. पण मस्त झाले की नाही खिचडीची तयारी. आलं आहे आपल्याकडे, हिरवी मिरची आहे, त्यामुळे उद्या खिचडी फर्स्ट क्लास होणार आहे. आणि बटाटेही घेतलेले आहेत आज. खाणं चाललंय मटार. ते मटार समोर ठेवले की खायशी वाटतातच. आज मला सकाळपासून मी खाल्ले, माझ्या आज पोटात कुठू कुठू दुखायला लागलंय. काय व्हेरी गुड. चला, इन्सुलिन घेतलं का नाही ते तसं होते गडबड. मस्त झालं. उलटा ठेवा, उलट ठेवावं कधी पण. हां ठेवा उलट, काय होत नाही. इन्सुलिन घेतलं ना त्यामुळे तुम्हाला गडबड झाली. चला, किती सुंदर झालाय बघा. गाजर, वांगी, मटार, फ्लॉवर भात. चला घ्या. तूप हवंय तुम्हाला? मला काय नकोय तूप. हवं असलं तर घालणार. हां, आणि लोणचं येतो. लोणचं घ्या आणि हे सांडगे पण घ्या. देते की. परवा केलेल्या तुपाचं उद्घाटन घ्या. तोंड भाजतंय, गरम करून खाऊ नका. दुसऱ्यात काढून ठेवूया तूप. खरकट होते, उष्ट खरकट. घ्या. लोणचं हवंय का? हे बघा इथं आहे लोणचं. हे बघा, हे घ्या की. हे लोणचं संपवून टाका ना. सॉस कशाला घेते सकाळी. चला, मस्त तूप काढून ठेवूया. चला पहिलं काम करू. त्याच्यात काय घालू परत? काय खरकट नाही, उष्ट नाही, काय नाही, काय त्याच्यात घालतात बरं. वरची म्हणून काय असं काय घालतात? काय करावं बाई. बाटलीत तर काढून ठेवा. बाटली समोर असते की. चटणी घेतलाय, दही घालून घ्या. उगाच काहीतरी भगभगायचं. घ्या दही, जेवढं पाहिजे तेवढं. मला नुसतं थेंबर ठेवा. बास बास बास. उगाच एवढं खाऊ नये हो. लसूण भगभगतोय पोटात. बरं, मला भात कसा झालाय सांगा. माझी सिरियल चालली आहे तिकडं. हां, साईडचं घ्या थोडासा घास आणि सांगा मी माझी सिरियल चालली आहे. मस्त झालंय ना? तुम्ही अंगारा लावून घेतलाय. झालं वाटतं तुमची रामरक्षा म्हणून. उदबत्ती लावला काय? चला, कसं झालंय मी पण बघते. फारच फर्स्ट क्लास होतो बाबा हा भात. मस्त, म्हणजे फारच मस्त. बेस्ट. अज्जब अज्जब सुंदर. चला, जेवण तर आवरलं, मस्त झालं एकदम. आमचं आता रात्रीची चपाती भाकरी खायची पद्धतच कमी झालेली आहे घरातली. वेगवेगळ्या पद्धतीचे भात करायचे, उपीट काय करायचं, ब्रेडची भाजी काय करायची. अरे बापरे बापरे. चला, त्याने आपे काय करायचे हे रात्रीचं जेवणात चालू झालेलं आहे. जेवण झालेलं आहे. आता ताटावर असतानाच ही रक्तपातळ व्हायची गोळी घ्यायची. कोरोना नंतर मिळालेला हा सगळा आहेर आहे. घ्यायची, विसरायचं नाही. आणि रक्तपातळ व्हायची गोळी जी असते ती रात्रीच घ्या. कारण रात्री लिव्हर, आपण जेव्हा झोपतो तेव्हा लिव्हर काम करत असतो आपण झोपेत असताना. म्हणून झोप आवश्यक आहे. कारण लिव्हरची सगळी कामं आहेत ते आपण झोपल्यानंतर चालू होतात. आपण गाढ झोपेत गेलो की लिव्हरची कामं चालू होतात. जर का झोप लागली नाही तुम्हाला की लिव्हरचं काम व्यवस्थित होत नाही आणि मग कोलेस्ट्रॉल वाढणे, इतर सगळे पचनाच्या तक्रारी वगैरे वगैरे सगळ्या ज्या आहेत ते सगळ्या तक्रारी ह्या चालू होतात. त्यामुळे झोप अत्यंत चांगली लागणं आवश्यक आहे. आणि रात्रीच लिव्हरचं काम हे आपण जेव्हा डीप स्लीपमध्ये असतो त्यावेळेला लिव्हर ॲक्टिव्ह होतो आणि आपल्या बॉडी डिटॉक्स करण्याचं ते काम करत असतो. तर यासाठी रक्तपातळ व्हायची जी गोळी आहे ती रात्रीच घ्यायची.